तलाठी भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप परभणीचे शिक्षक विठ्ठल कांगणे यांनी समाज माध्यमांवर केला आहे आणि त्याचे पुरावे देण्याचा खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली आहे। विठ्ठल कांगणे आपल्यासोबत आहेत। सर, नेमका आक्षेप काय होता? तुम्ही व्हिडिओ पोस्ट केलाय, काय गोंधळ आहेत हा पूर्ण? नाही, प्रथमतः हा व्हिडिओ आम्ही फडणवीस साहेबांच्या विरोधात नाही केला आणि प्रथमतः सरकारचं अभिनंदन यांच्यामुळे की यांनी भरपूर जागा काढल्या। पण लक्षात घ्या, आता आपण खरी खोटी माहिती ही मीडिया माध्यमातून, पेपर माध्यमातून, टीव्ही माध्यमातून ठरवतो। तर हे पेपरवर आलेल्या न्यूज आहेत। तलाठी परीक्षेत घोळ, 2 प्रवेशकांसह 4घांना अटक, ही बातमी कोणी लिहिली? पेपरनं लिहिली। मग दुसऱ्या दिवशी त्या पेपरचं एक्सप्लेनेशन तुम्ही दिलंय का? ही बातमी चुकीची आहे म्हणून? चला, तिसरी न्यूज आहे, तलाठी परीक्षेत TCS चे कर्मचारी चालवत होते रॉकेट, महिलेसह 3घांना अटकेत। आता ही बातमी पाहून म्हणजे पुरावे देणार म्हणजे तिथं CCTV कोणाच्या ताब्यात आहे? तुमच्यात कामच्या? तिथं कॅमेरे कोणाकडे? तुमचे कामचे। DVR आम्ही लावला का तुम्ही लावलाय? मग पुरावे आम्ही देणार कशी? आम्ही तिथं मोबाईल घेऊन गेलो होतो का? समजा माझा विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांना मोबाईल तिथे नेता येत होता का? नाहीये। म्हणजे हा आमचा लढा तलाठी भरतीतला नाही। फक्त महत्वाची गोष्ट TCS IBPS आम्हाला नकोय, ऑनलाईन परीक्षा नकोय। मनुष्यबळ आपल्याकडे आहे, कलम 315 नुसार MPSC आयोग आहे। त्या MPSC आयोगाकडे सर्व परीक्षा काय करा, सुपूर्द करा। मनुष्यबळ तेवढं आहे, ते परीक्षा घेतील आणि सरकार मायबाप आमच्या गोरगरीब लेकरांना न्याय मिळवून देईल। आमचा लढा, आमचा विरोध कुठल्या सरकारला, कुठल्या पक्षाला, कुठल्या नेत्याला नाही। आमच्या गोरगरीब लेकराच्या हक्काची नोकरी मात्र कोणीतरी बळकावून नेऊ नाही, यासाठी आमचा लढा आहे। काय मागणी करणार फडणवीसांकडे तुम्ही आता? फडणवीस साहेबांना कळकळीची एकच विनंती राहील आमची की ह्या सर्व परीक्षा MPSC आयोगाकडे देण्यात याव्यात आणि ही नुकती जी तलाठी भरती झाली त्याच्यामध्ये 4644 जागा होत्या। तर याच्यामध्ये जे गुणवंत असतील त्यांच्यावर SIT चौकशी बसवण्यात यावी आणि जे त्याच्यात दोषी असतील त्यांना बाहेर काढून टाकण्यात यावं। आजीवन परीक्षेपासून त्यांना बंदी करण्यात यावं, एवढी मागणी त्यांच्याकडे असेल माझी। तर एकूणच सरकारनं स्वतः यामध्ये पुढाकार घेऊन चौकशी करण्याची मागणी या ठिकाणी विठ्ठल कांगणे यांनी केली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।